अमरावतीमध्ये सध्या सायन्स कोर मैदानामध्ये 5 दिवसांचा कृषी महोत्सव सुरू आहे आणि या कृषी प्रदर्शनाला रोज हजारो शेतकरी हजेरी लावत आहेत। अशाच एका शेतकऱ्यानं सरकारच्या कृषी धोरणावर आपली रोखठोक मतं व्यक्त केली आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे। आम्हीच बसून राहिलो, तू सांग एक तरी उपाशी आहे काय? 60 कोटी होती त्यातून उपास पडे, एक अर्ध कोटी झोपे लोक, एवढं आम्ही उत्पादन केलं। माय एकच म्हणणं आहे, आयात निर्यात धोरण मोकळं करा। तुम्हाला भिकही नाही मागत, आमच्या मालाला कुठे भाव आहे? पाकिस्तानात इका लागते का अफगाणिस्तानात इका लागते कांदे? एक जण सांगे माझ्या गावात साहेब म्हणे जागतिक मंदी आहे, मतलब ट्रम्प तुझ्या संग बोलत असते का रोजचा? तुलाच माहित आहे म्हणजे इकडे मंदी आली का जागतिक मंदी? दादा माय असं म्हणणं आहे, एक भाषेत एक ऐकून मायन एक तुमच्या तज्ञाचं ठेवा, त्याला लोक मानून ते खरं तुमच्या डोक्यानं होईन का सारं? आत्मनिर्भर करला का? आम्ही किती दूर पाहिजे या देशाला? दूर तू भाव सांग, दूर नाही पिकवली तर दादा 6 महिने त्याची राहणार नाही। आम्ही पिकून देतो, निसर्गालाही नाही भेट। आत्मनिर्भर सांगतो, या शेतकऱ्यात दम आहे। किती 150-300 कोटी झाली। चॅलेंज सांगतो कृषी विभागाचे शास्त्रज्ञ, आमची मेहनत सकाळी पेरू 8 वाजता, 10 वाजता उगवण, 12 वाजता त्याला कनुशीन, 4 वाजता त्याला खुळून टाकू, 5 वाजता चक्कीत नेऊ आणि 6 वाजता जीव घालू। ह्या दम आहे शेतकरी। पण माय म्हणणं आहे, जो तो उठला बसला कलेक्टर आहे म्हणते, ते शेतकऱ्याचं पोरग आहे। तुझे जेवण आहे का त्याच्यावर? पण ज्याचं मरण, ज्याचं लग्न, ज्याचे शिक्षण जे शेतीवरच आहे, हो शेतकरी हे म्हणतात आणि लाख लाख पगार घेते ते शेत मालक होय। माझी व्याख्या आहे, आता करा, आता येते काय काळजीनं ते फार्मर आयडी म्हणून राहिले। फार्मर आयडी कायले बे आम्हाला पाहिजे? जनता पोचली दादा, एवढं उत्पादन केलं का खाल्ले कुत्रे पोया नाही खातो? अमूल्यन झालं आमच्या मालाचं। एक साधूही भेटला माझ्या गावात, अन्न हे पूर्ण ब्रह्म। काका म्हटलं 60 कोटी होती जेवायला नाही भेटे, त्या पूर्ण ब्रह्म आहे। आता म्हटलं असंच ब्रह्म झालं, जेवायला लोक येत नाही, राजा बोलावले तर जेवायला येत नाही लोक। हे असं साधं साधं उदाहरण पाहिजे ना, त्याच्यात म्हणत हो 1 रुपया भिकारी नाही घेत। दादा लय मोठं थापड आहे ते शेतकऱ्याला। आम्ही 1 रुपयात विमा दिला, कोण्या शेतकऱ्याची मागणी आहे विम्याची सांग पहिले? भिकारीने घेतलं का? तुझ्या जीभ लगडाले पाहिजे कोकाट्या। तू वकील होता, त्याला वकिलाचा मंत्री करायला पाहिजे होतं। हा शेतकऱ्याचं लेण नाही समजत। दौरा व्हायचं त्याला धोरण विचारणं, वानमेरा कायले म्हणते, घुस कायले म्हणते, मामुजी काय न मारा लागते, तुझ्या धोरणानं काय? म्हणून देश आत्मनिर्भर आहे दादा। यायनं सांगा आमच्या देशाला इतके लागतनाची गरज आहे, तूर आयात नाही करा। मग राहिली फुकट खायची संख्या आमची एकी नाही। अजून तुम्हाला सांगतो, एकाही तीर्थक्षेत्राच्या वाऱ्याने झाल्या त्या कुंभात तर येतच नाही। माझ्या गावता म्हणे चलणं पवित्र होते। मी म्हटलं मेंढक्यान मासोया तिथंच आहे परंपरेनं कुंभमेळ्यात, त्यात पवित्र नाही झाल्या तर मी काय शुद्ध होईल? म्हटलं मी शुद्ध यानंच होईल, कोणाला डुबायचं नाही, कोणासमोर खोटं बोलायचं नाही। किमान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते, प्रामाणिकतेने करणे कामं हेच आहे आमचे विश्वनाम। दादा वखराला गेलो, त्याचं इमानदारीनं 5 तास काम करा, पण या मंदिरात नाही जायला लागत, पण मस्जिदीत नाही जायला लागत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।